जाना चाहिए, बिल्कुल जाना चाहिए, अपना हक है। यही एक चीज है जो अपना हक बनता है और अपन अपना जरूरत पूरा कर सकते हैं। आलेच पाहिजे, बाबासाहेबांनी हक त्याच्याच दिलाय ना मतदान करता। बरोबर है कि सर्वांनी मतदान करायला पाहिजे। जाएंगे ना, जो नहीं जाते उनको भी जाना चाहिए, उनको कन्विंस करेंगे जाना चाहिए। अपना अधिकार, अपना कीमती वोट रद्द कराने का सोच रहे हैं। अधिकार दिला है मतदान करायचा ना, लोकांना उच्चा भी उडवायचा ना, खाली भी जय भीम जय भारत. सक्षम मराठी पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं मी श्रीकांत सक्षम मराठी TV SBTमध्ये स्वागत करतो आहे. मित्रांनो, महानगरपालिका अंतिम टप्पा, भोंगे बंद झालेले आहेत, गुपचूप प्रचाराला सुरू झालेला आहे आणि आज तीळ संक्रांत आहे. जिकडे तिकडे पतंगीचा माहोल आहे. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. उमेदवार आतापर्यंत गोड गोड बोलत आले. उद्यापासून कोण गोड आणि कोण कडू बोलेल हे सुद्धा चित्र उद्याला आपल्याला पाहायला मिळणार आहेत, परवाला. आणि उद्या आहे मतदानाचा दिवस आणि मतदान जनजागृती SBTVच्या चॅनलच्या माध्यमातून आपण करत आहोत आणि आपण आहोत प्रभाग क्रमांक 7मध्ये. आज जाणून घेऊया की मतदारांची जनजागृती काय सांगतात या परिसरातील लोक. काका, कल 15 तारीख है, आप वोटिंग करने जाने वाले हो. जो लोग वोटिंग नहीं करते हैं उनके बारे में क्या बोलोगे? देखो, उनके बारे में उनकी खुद की विचार है, लेकिन फिर भी संवैधानिक अधिकार है वो कि वोट देना चाहिए, तो उन्हें भी देना चाहिए. तो देना चाहिए, मगर लोग क्या, बहुत से लोग नाराज हो जाते हैं. मतदान करना जाना चाहिए कि नहीं? जाना चाहिए, बिल्कुल जाना चाहिए, अपना हक है. यही एक चीज है जो अपना हक बनता है और अपन अपना जरूरत पूरा कर सकते हैं. जाणार आहात आणि प्रत्येकाने मतदान करायला जायला पाहिजे की नाही? आलेच पाहिजे, बाबासाहेबांनी हक त्याच्याच दिलाय ना मतदान करता. बरोबर, त्याच्यासाठी गेलेच पाहिजे. प्रत्येकाने मतदान करायला प्रत्येकाने पाहिजे आहे. प्रत्येकाने मतदान करायला पाहिजे आहे, हे सगळ्यांचं म्हणणं आहे. परत जाणून घेऊया काय लोकांच्या प्रतिक्रिया आपण, की जे लोक मतदान करत नाही त्यांच्याबद्दल काय प्रतिक्रिया लोकांच्या येतील. उद्याला 15 तारखेला मतदान आहे, तर तुम्ही मतदान करायला जाणार आहात. सर्वांना काय संदेश द्याल तुम्ही? सर्वांना हा संदेश है कि सर्वांनी मतदान करायला पाहिजे. हमारे साथ कुछ महिला भी यहाँ पे जुड़े हुए हैं, जानते हैं उनसे. दीदी, कल मराठी उद्याला 15 तारीख आहे, मतदान करायला तुम्ही जाणार आहात. सगळ्यांना तुम्ही एक काय आव्हान कराल की मतदानाचा अधिकार सगळ्यांना मिळाला आहे, तर सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे की नाही? हा, सर्वांना केला पाहिजे. जे मतदान नाही करत त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? सर्वांना केला पाहिजे, आम्ही त्यांना पण सांगू, तुम्ही पण करा, मतदान करा. हाँ. ओके, आप क्या कहोगे? कल 15 तारीख है, वोटिंग कराने जाने वाले हो. हाँ, वोटिंग करेंगे. आपसे क्या अनुरोध करोगे कि मतदान करने आपने जाना चाहिए क्या? हाँ, जाना चाहिए ना. नहीं जाते उनके बारे में क्या बोलोगे? जाएंगे ना, जो नहीं जाते उनको भी जाना चाहिए, उनको कन्विंस करेंगे जाना चाहिए. अपना अधिकार, अपना कीमती वोट रद्द कराने का सोच रहे हैं. अधिकार दिला है मतदान करायचा ना, लोकांना उच्चा भी उडवायचा ना, खाली भी पडायचा. त्याला मतदान केले पाहिजे. आपल्या लोकांना चुनून आणले पाहिजे, जो आपल्या विभागाच्या मतदानाचा अधिकार सगळ्यांनी पार पडला पाहिजे. मतदान करा ना, आपल्या देशाचा विकास करा. काय सांगाल तुम्ही? मतदान जो नाही करत त्यांच्याने काय आव्हान करा? हे बहुत मोठे चुत्या लोक आहेत जो मतदान नाही करत. मतदान केला पाहिजे. हा बाबासाहेबनं आपल्याला एक अधिकार दिला नाही, आपल्या हक्कासाठी आहे. आपण कोणाला बी जिथून आणू शकतो, कोणाला बी हरवू शकतो. हा आपला अधिकार आहे. मतदानाचा अधिकार सगळ्यांनी, मतदानचा अधिकार सगळ्याला आहे. अपने साथ एक युवा भी जुड़े हुए हैं, जानते हैं उनसे कि क्या आपका वोटिंग है? आप कल वोटिंग करने वाले हो. जो लोग वोट नहीं देते हैं उनसे आप क्या कहोगे? वोट देना चाहिए, सबने वोट देना चाहिए. वोट देना चाहिए. और आप अपने साथियों को, अपने परिचित लोगों को भी कॉल करके बोलोगे कि उन्होंने वोटिंग किया कि नहीं किया, वोटिंग करना चाहिए करके? बोलूँगा ना, बोलूँगा, ज़रूर बोलूँगा साथ वालों को. और साथ वाले जाने वाले ही है, पढ़े लिखे लोग हैं, जाएंगे. लेकिन सभी ने मतदान करना चाहिए. हाँ, मतदान करना चाहिए. काकू, तुमचं वोटिंग आहे, तुम्ही मतदान करायला जाणार आहात. मतदान जनजागृती न्यूज आहे आमचं. तुम्हाला काय वाटतं की मतदान प्रत्येकाने करायला पाहिजे का? बरोबर, तेवढं सांगायचं आहे. आपला अधिकार आहे, आपला अधिकार सगळ्यांनी, सगळ्याचाच अधिकार आहे. तर एक कॅमेरा पाहून सगळ्यांना सांगा की प्रत्येकाने मतदान करायला जायचं म्हणजे. प्रत्येकाने मतदान केलं पाहिजे. सगळ्याचा अधिकार आहे मतदान करणे. तो आपण यूज केला पाहिजे त्याचा. जे लोक कधी मतदान करत नाही त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल? नाही, त्यांनी करायला पाहिजे मतदान.
जो आपल्याला हक्क दिलाय बाबासाहेबांनी संविधानचा आणि जे आपल्याला फॅसिलिटी आली नव्हती आज मिळेल त्याला आपण बेकार नाही जाऊ दिलं पाहिजे. कोणालाही द्या तुम्ही, मतदान केलं पाहिजे ना. एकदा आमच्या कॅमेऱ्यात बघून विनंती करा की सगळ्यांनी मतदान करा. हा, सगळ्यांनी मतदान करायचं आणि वेळेवर जा आणि आधी लवकर मतदान करून या आपलं. ओके, आपल्यासोबत महिला सुद्धा जुडलेल्या आहेत. काय सांगाल तुम्ही 15 तारखेला मतदान करायला जाणार आहात? हा बिलकुल आणि जाऊ ना. आम्ही सगळ्यांना काय विनंती कराल की सगळ्यांनी मतदान करायला पाहिजे की नाही? केल्या पाहिजे मतदान, सगळ्यांनीच केल्या पाहिजे. बरोबर आहे? हा, एकदा आमच्या कॅमेऱ्यामध्ये बघून सगळ्यांना निवेदन करा की प्रत्येकाने कोणी घर राहू नये. प्रत्येकाने मतदान 15 तारखेच्या मतदान आहे, प्रत्येकाने मतदान करायला गेल्या पाहिजे. केल्या पाहिजे. हा. काकू, तुम्ही काय सांगाल? मतदान गेल्या करायला पाहिजे पाहिजे, की नाही? गेल्या पाहिजे, गेल्या पाहिजे. तुम्ही मत करताना गेल्या पाहिजे, प्रत्येकाने गेलं पाहिजे ना? प्रत्येकाने बरोबर? गेलं पाहिजे. आपला अधिकार सगळ्यांनी सही बोलायला पाहिजे. आणि सगळे जे निवडून आले त्यांनी बरोबर आपला काम करायला पाहिजे. नाही नाही मी तर ड्युटीवर जाईल. मतदान करणार नाही? मतदान करणारच ड्युटीहून आल्याच्या नंतर. अगोदर मतदान करा, नंतर आपल्या वाटत नाही नाही, सकाळची ड्युटी राहते ना कॉर्पोरेशन वाल्याची, तर मग सुट्टी नाही ना. हो, करू ना ड्युटीहून आल्यावर. मतदान करायला तरी सुट्टी मिळेल ना? हो हो, अपडेट राहील ना. तुम्ही काय विनंती करा, सगळ्यांनी मतदान करायला पाहिजे. हो, करायला पाहिजे सर्वांना. सोबत परत ज्येष्ठ नागरिक जुळलेले आहेत. ज्येष्ठ नागरिकांची काय म्हणणं आहे आपण त्यांच्याशी संवाद साधून ना. काकू, तो आपलं मतदान आहे? हो हो सर. तुम्ही जाणार आहात उद्याला मतदान करायला? हो, मतदान. बाकी लोकांना काय तुम्ही संदेश द्याल की उद्याला मतदान आहे, तर काही लोक मतदान देत नाही, तर त्यांना काय सांगाल? ते मतदान करायला चला म्हणून म्हणायचं त्यांना, बरोबर. सांगायचं. आणि एक आव्हान करा आमच्या कॅमेऱ्यामध्ये बघून की मी मतदान करायला जाणार आहे, तुम्ही पण मतदान करा. मी मतदान करायला जाणार आहे, तुम्ही पण मतदान करा. काकाजी, तुम्ही काय सांगाल सगळ्यांना की मतदान करायला पाहिजे? हो, जास्तीत जास्त यावेळेस लोकांनी जास्तीत जास्त लोकांना मतदान केलं पाहिजे. आमच्या कॅमेऱ्यात बघून सांगा एकदा हा. की सगळ्यांनी कोणीही तो दिवस पिकनिक म्हणून मनवू नये, हा, तर त्यांनी मतदान करावं. कोणी पिकनिक समजून सुट्टी आहे पिकनिक समजून मतदान भुलायचं नाही, करावं. मतदान करावं. आपलं आहे वोटिंग. हा, बाबासाहेबांनी अधिकार दिलेला आहे त्याच्या मतदान करावं. ओके, चला कॅमेऱ्यामध्ये बघूया. हां, सांगा. हां, मी बी मतदान करणार. हां, मी बी मतदान करणार आहे. लोकांना बी पण सांगणार आहे की मतदान करायचं, सुट्टी बनवायची नाही, मतदान करायचं. कॅमेऱ्यामध्ये बघून हां 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 हां, मतदान करायचं. मी म्हणून लोकांना सांगणार आहे की मतदान करायचं, सुट्टी बनवायची नाही, मतदान प्रत्येकाने करायचं. करायला पाहिजे. हां, तो मतदान आहे. आपल्यासोबत परत युवक जुडलेले आहेत. काय सांगाल की उद्याला मतदान आहे, तुम्ही मतदान करणार आहात? केलं पाहिजे आपण मतदान. आणखीन आपल्याला काही चेंजेस पाहिजे, काही हवं त्याकरिता पण करणं मतदान आवश्यक करायला आहे. पाहिजे. पूर्ण युवा पिढीला काय संदेश द्याल? कोणी कोणी काय करतात, सुट्टी आहे म्हणून आपला नाही, पार्टी फिरायला करतात, जातात. हो, जातात. तसं नाही केलं त्यांच्यासाठी पाहिजे. काय सांगाल तुम्ही? काही नाही, हेच म्हणणार आहे की फक्त तुम्ही मतदान करा, त्यानंतर मतदान करा. वाटलं हा, मग त्यानंतर करा, सायंकाळी तुम्ही एन्जॉय करू शकता. पण मतदान प्रत्येकाने प्रत्येकाने केलं पाहिजे. थँक्यू.